वर्ध्यात सकाळपासून पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी होती। वाहन चालकांच्या संपामुळे पेट्रोल पंप बंद असल्याच्या अफवेनं वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर रांगा लावल्यात। आढावा घेतलाय एकनाथ चौधरीने। हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी वाहन चालकांनी संप पुकारला आहे आणि तब्बल 1 ते 3 जानेवारी दरम्यान हा संप आहे। आपण वर्ध्यामध्ये सध्या परिस्थिती पाहतोय की याचाच फटका जो आहे तो पेट्रोल पंपावर सुद्धा बसलेला आहे। पेट्रोल भरण्यासाठी का तुम्ही आज घाई करतात, काय सांगाल? नागपूरला जायचं आहे आणि मला माहिती नाही होतं ना की पेट्रोल पंप म्हणजे बंद आहेत आणि संपला पेट्रोल करून। आता ही अफवा आहे की काही माहित नाही, कारण की दुसऱ्या दिवशी त्यांना विचारला पेट्रोल पंपच्या यांना मेन, तर ते बोलले की सुरू आहेत, पण अफवा कोण फैलले हे माहिती नाही आम्हाला। पण गर्दी आहे का? आता अफवा काल अफवा होती। आम्ही रात्री 10 वाजता लाईनमध्ये लागलो, रात्री पण इतकी गर्दी होती। आम्ही रोज मजुरीवाले माणसं आहे, 200 रुपयाचं पेट्रोल भरतो, कसे 8 दिवस चालवतो 4 दिवस। आता आम्ही पण 200चं भरणार का? जास्त पैसे टाकू शकत नाही आम्ही, रोज मजुरीवाले माणसं आहोत आम्ही, किती पैसे पेट्रोल टाकणार आहे आम्ही? आणि असं जर झालं तर आमचे किती हाल होणार आहे? सकाळी पोराला शाळेत सोडावं लागतात, सकाळी हे करावं लागतं आम्हाला। कशामुळे ही परिस्थिती आली, काही माहिती मिळाली? नाही ना सर, आम्हाला हेच सांगितलं का उद्या पेट्रोल पंप बंद आहे, आम्हाला काही कल्पना नाही त्याची। काहीही कल्पना नाही। नेमकं हिट अँड रन या कायद्याला जेव्हा विरोध होतोय आणि एकूणच वाहन चालकांनी संप पुकारल्यामुळे फ्युएल जे आहे ते पेट्रोल पंपापर्यंत पोहोचू शकलं नाही। बऱ्याच पेट्रोल पंप सध्या बंद आहेत, परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला, गाडी चालकाला कशामुळे ही परिस्थिती आली याची माहिती मात्र अद्याप लोकांपर्यंत पोहोचलेली नाही। आणि असंच परिस्थिती राहिली तर ही परिस्थिती आणखी तीव्र होत पेट्रोल पंपावर पुन्हा गर्दी वाढण्याची शक्यता आहे। एकनाथ चौधरी, एबीपी माझा, वर्धा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।